घरात प्रवेश करताना बाजूला रेखाटलेल्या सुंदर रांगोळीकडे पाहून मनात एक सकारात्मक ऊर्जा आणि शांतता निर्माण होते. मग त्याच सात्विक भावनेने आपण उंबरठा ओलांडून घरात प्रवेश करतो. तेव्हा बाहेरून येताना मनात साचलेली नकारात्मक ऊर्जा आपण दाराबाहेरच विसरून आत येत असतो. किती महत्त्वाची गोष्ट आहे ना रांगोळी. मग ती फुलांची असो, मसाले पदार्थ वापरून बनवलेली असो किंवा निसर्गात दिसणाऱ्या फुलापानांची असो किंवा धान्यांनी रेखाटलेली असो, त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा ही सकारात्मकच असते. कारण ती रांगोळी रेखाटताना रेखाटणाऱ्या व्यक्तीचे मन, मेंदू ही भावनिक आणि सकारात्मक, कल्पनात्मक बनलेले असते, ज्याने तिला एक प्रकारची सुबकता येत असते. तर भावनिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या या रांगोळीची सुरुवात फार पूर्वीपासून निसर्गाला अनुसरून, म्हणजेच निसर्गात जे जे दिसेल ते रांगोळीत उमटायचे. जसे की प्राणी, पक्षी, झाडे, फुले, सूर्य, चंद्र, देवदेवता, जिथे कल्पनाशक्ती आणि रचनात्मक गोष्टी एकत्र येतात. फार फार मागे डोकावून पाहिले की आपल्याला आपले पुराण आठवते, ज्यात रांगोळीचा उल्लेख आणि उपयोग अगस्त्य ऋषींची जी पत्नी होती ना लोपामुद्रा, ती यज्ञ करताना यज्ञाभोवती रेखाटताना करायची. त्यावेळी ती पंचमहाभूतांना अभिवादन करून त्यांच्याकडून वेगवेगळे रंग घ्यायची आणि रांगोळी काढायची, असे अनेक पुराण ग्रंथात आढळते. म्हणजेच आकाशाकडून ती निळा रंग, जमिनीकडून ती काळा रंग, हवेकडून पांढरा, सूर्याकडून लाल आणि पाण्याकडून हिरवा, असे अनेक रंग ती पंचमहाभूतांकडून आणि त्याची रांगोळी रेखाटायची. अनेक पुराण ग्रंथांमधून आपल्याला असेही वाचायला मिळेल की रांगोळीचे 2 प्रकार रेखाटले जायचे, ज्यात कोरडी रांगोळी आणि ओली रांगोळी यांचा समावेश असायचा. तर लोपामुद्राकडून कोरडी रांगोळी उदयास आली, जी सध्या आपण सगळीकडे पाहतो, आणि सीतेकडून ओली रांगोळी रेखाटली जायची, जी शक्यतो आपल्याला साऊथ इंडियामध्ये पाहायला मिळते. आज नवीन शतक सुरू आहे, जे आधुनिक आणि AIचे आहे, ज्यात आता डिजिटल रांगोळीचा समावेश झालेला आहे. काळ कितीही बदलो, पण रांगोळी मागचा जो भावनिक बिंदू आहे ना, तो अद्याप बदललेला नाही. पण फार पूर्वीपासून असे मानण्यात आलेलेच आहे की रांगोळी रेखाटताना मानवी मेंदूचा डावा आणि उजवा भाग सक्रिय होत असतो, कारण आपल्या हाताच्या बोटांनी ती आपण रेखाटीत असतो. तर नकळतच आपल्या हातामध्ये, बोटामध्ये असणारे प्रेशर पॉईंट्स जे थेट मेंदूशी रिलेट असतात, ते ॲक्टिवेट होतात.